या षटकामध्ये 2 षटकांची मॅच असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहत आहे. जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्रामध्ये दाखल होईल. चला पंच मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. करूया सामन्याला सुरुवात. पहिला बॉल धनराजसाठी पहिला बॉल. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलं लॉंग ऑफ रिजन मध्ये. फिल्डर एका डाव्यावरती गॅदर केला. ट्रॉफी की करेल तोपर्यंत एकच धाव. पहिल्या बॉलवरती सिंगल आपण पाहता. रोहन तयार. स्ट्राइक एला या वेळेला दिशेपासून भरकटल्यात. अंपायर सिग्नल. दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एकदम ऍड होईल. बहाल केली गेली आहे ही एक धाव आणि 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आजचा दिवस क्रमांक पहिला आपण पाहता. या वेळेला लफ करायचा प्रयत्न. झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर चेंडूच्या खाली. धक्का लागणारा पहिला रोहनच्या स्वरूपात. फलंदाज बाद. पहिला आपण पाहताय रोहनच्या स्वरूपात. रोहित मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. रोहित ना आल्या आपल्या बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न राहिला होता. प्रयत्न फसलाय. फलंदाज होईल बाद. धक्का लागणारा दुसरा रोहित तंबूच्या आश्रयाला. आतमध्ये दाखल झालाय. तब्बल 4थ्या क्रमांकावरती यश हा बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. या वेळेला क्या बात आहे. आता थांबायचं नाव घेणार नाही. आले आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना यशच्या वाटमधून धमाका. 6 धावा. बॉल. अजून एक उडवायचा प्रयत्न. फिल्डर आहेत. फलंदाज बाद. बॅट्समन आउट. संघ जाऊन पोहोचला 8 अंकावरती. चला नवीन फलंदाज लगेच इंटर बा. पुढचा बॉल. स्विच हिट केलाय. क्या बात आहे. टायमिंग प्रॉपर आणि इथे चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा चौका.
गेल्यात 12 या अंकावरती 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. सचिनला पाहता मैदानाच्या आतमध्ये शेवटचा षटक. सचिन पहिला बॉल घेऊन निघालाय फलंदाज धनराज मात्रेच्या विरोधात. पहिला बॉल पदत आली तर थोडस चुकलंय, रनामध्ये थोडासा अडथळा. पावलांचा रनअप आपण पाहताय. स्विच हिट करायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. भन्नाट वेगाने हा बॉल हाताळला आणि डॉट बॉलची सांगता. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाज सचिन. आजचा दिवस क्रमांक पहिला आपण पाहताय, दिवस क्रमांक पहिला आपण अनुभवताय आणि आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आपल्या भेटीला आली आहे. नवीन बडवली वर्सेस शील. ओहो क्या बात आहे, नजाकत भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त दिशा दिली आणि त्या दिशाची दशा होत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकार आपण पाहता. बॅट्समन धनराज मात्रेच्या बॅट मधून 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सिक्स्टीन रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा बॉल धनराज तयार. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता, प्रयत्न फसला. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 16 अंकावरती हा डॉट बॉल येलाय. पुढचा बॉल चौथा बॉल. या वेळेला सरळ षटफटका एक्झिक्यूट केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी बनून राहतील फक्त आणि फक्त ब्रेक. 4 धावा. धनराज मात्रेच्या बाट मधून या 4 धावा आल्यात. संघ जाऊन पोहोचलाय तो 21 अंकावरती, 20 अंकावरती. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. या वेळेला देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक एकदम कंप्लीट. इथे डेंजर एंडा थ्रो पैकी फलंदाज बाद. बॅट्समन आउट. 21 धावा. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचंय. नवीन बॅटर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे.
बॅटिंग करत असताना वडवली टीमने धाबा बनवला तब्बल 22 आणि येणाऱ्या बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धाबा बनवायच्या 23. पहिला बॉल इथे कार्पेटच्या साह्यानं फटका आपल्याला पाहायला मिळाला. यस, पहिला बॉल डेंजर एरियाला थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. पहिल्या बॉलवरती स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं करत असताना बॅट्समन शिळ संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. इंदगाव गावातील एक लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच ऑफिशियल पंच दत्ता कडाव सरांकडून शिळ संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. यावेळेला देखील आडव्या बॅटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न राहिला होता. डॉट बॉलची सांगता पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. त्यानंतर दुसरा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळाला. 23 लक्ष 12 मध्ये बनवायच्या होत्या 23. आता 2 बॉलचा खेळ संपलाय. आता बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल मध्ये धावा करायच्या 21. शिळ संघ मैदानाच्या आतमध्ये भूषणला आपण पाहता स्ट्राईक इन ला 9 सेकंडला अमोल भूषण साठी हा बॉल चांगला फटका देखना स्ट्रोक आहे. फिल्डर आहेत डीप पॉइंट रिजन मध्ये 2 धावा कंप्लीट होतील का? यस, 2 धावा सहजरित्या कंप्लीट. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 9 मध्ये 19 ची गरज या मॅच मध्ये. भूषणला आपण पाहता एका धावेसाठी संघर्ष करत असताना आणि डॉट पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहनचा आपण पाहताय. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता. याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. जीवाच्या आकाराने प्रयत्न करत असताना डेंजर इंडा थ्रोपैकी धावत होईल का फलंदाज? यस 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 यस, पंचांकडे लाऊड अपील केली आहे पण पाहावा लागेल. निर्णय अजूनही पेंडिंग असेल. धावा सहज कंप्लीट. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 6 धावा स्कोर कार्ड. फलंदाज भूषणच्या विरोधात. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॉलर्स बॅक ड्राइव्ह. मध्ये चेंडूला गॅदर करायचं होतं. 7 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहनला. चांगली फिल्डिंग. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. अमोल तयार. अगदी पदत आली ते थोडासा चुकत असताना रनअप मध्ये थोडासा अडथळा. 23 लक्ष. फलकावरती धावा लागल्या गेल्या 7. तर येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि या 7 बॉल मध्ये धावा करायच्या 16. 7 बॉल 16 ची गरज. नेक्स्ट बॉल. या दरम्यान पुन्हा एकदा एक चिकी सिंगल. तर शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि या 6 बॉल मध्ये धावा करायच्या 15. 6 बॉल 15 ची गरज. अमोलला आपण पाहणार आहोत स्ट्राईक इन ला. चला स्पीडअप करा वडवली संघ.
रोहितला आपण पाहताय 6 बॉल 15ची गरज डिफेंड करण्यासाठी. रोहित तयार झालाय चेस करण्यासाठी. बॅट्समन अमोल तयार झाला, बॅट्समन भूषण तयार झालाय. 6 बॉल 15ची गरज. पहिला बॉल घेऊन निघालाय गोलंदाज रोहित. पहिला बॉल भरपूर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल आहे डॉट आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावा करायच्यात त्या 15. 5 बॉल 15ची गरज या मॅच मध्ये. शील की वडवली की शील. या वेळेला फटका फसलाय की काय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करत असताना धक्का लागणारा पहिला बॅट्समन अमोलच्या स्वरूपात फलंदाज बाद. गरज मैदानाच्या आतमध्ये प्रशांतला आपण पाहता. तिसरा बॉल गोलंदाज रोहित निघालाय. या वेळेला देखील पंचाकडे लाऊड अपील. या पंचांचा फिंगर पंचांचा बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागणारा हा दुसरा फलंदाज. बॉलवरती 3 ब्लॅक स्ट्रोक येणं भरपूर गरजेचं आहे या मॅच मध्ये शील्ड टीम साठी. या मॅच मध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना शौर्याचे मित्रमंडळ वडवली हा संघ आपण पाहत आहे. तीन बॉल 15ची गरज. नौकराचा फलंदाज केदार. या दरम्यान हा देखील बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावबादच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन. आता बॉल शिल्लक आहेत शेवटचे 2 आणि शेवटच्या 2 बॉल मध्ये धावा करायच्या तब्बल 15. चला लगेच इंटर व्हा. नवीन फलंदाज जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्रामध्ये इंटर होईल. जो संघ जिंकेल तो थेट या 5 ट्रॉफींमधून एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. यात मात्र काहीशी शंका नाही आहे. नेक्स्ट बॉल. या वेळेला आडव्या बॅटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. झेलची शक्यता मैदानामध्ये. फलंदाज होईल बाद. तब्बल 3रा धक्का. 3रा विकेट इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅरी करत असताना गोलंदाज रोहितला आपण पाहत आहे आणि धक्का लागणारा हा तब्बल 5वा 4था धक्का. शेवटचा 1 बॉल आणि या एका बॉल मध्ये धावा बनवायच्या तब्बल 15. पूर्णपणे या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना शाहूराजे मित्रमंडळ वडवली संघ. ओहो क्या बात आहे. 4थी विकेट अप्रतिम. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपला खेळ भरपूर चांगला दाखवला आणि थेट सेमीफायनल मध्ये इंटर होत असताना, टॉप 5 मध्ये इंटर होत असताना हा संघ आपण पाहत आहे शाहूराजे